1893 साली गणपतीची स्थापना टिळकांनी याकरिता केली होती की इंग्रजांविरुद्ध लढा करण्याकरिता. पण त्या अगोदर सुद्धा नागपूरच्या तेली समाजाने 1885 साली पिली मारबत म्हणजे पिवळी मारबतचा उभारणी केली होती. कारण की इंग्रजांविरुद्ध लोकांना एकत्रित करून इंग्रजांविरुद्ध कसा लढाई उभं करायची आहे यांच्या फोर फादर्स म्हणजे यांच्या अगोदरच्या पिढीने ती लढाई केली होती. आणि त्यांनाच विचारू, सर किती वर्षापासून तुम्ही पिवळी मारबतची स्थापना करताय सर? 1885 पासून. 1885 पासून. काय काय फरक आला तेव्हा? कशी बनत होती ना आज कशी बनत होती? किती फरक आला त्याच्यामध्ये? फरक तर भरपूर आला. भरपूर आला. त्या काळात वेगळं काम होतं थोडंसं, आमच्या हातात थोडंसं वेगळं काम आहे. म्हणजे चेंजेस भरपूर केले आम्ही त्याच्यात. कितवी पिढी आहे ही जी तुमची जी आज उभारणी करते? पाचवी. एक मिनिट पुन्हा घेऊ. कितवी पिढी आहे तुमची जी ही उभारणी करते पिली मारबतची? पाचवी पिढी आहे तुमची, है ना? याच्यामध्ये मला एक तुम्हाला सांगायचं आहे की पिवळ्या मारबतच्या मागं बनवण्याच्या मागं एक काय रिझन होतं? कोणत्या गोष्टीकडून तुम्ही प्रेरणा घेतली? बघा, पिवळी मारबत बनवण्याचा हेतू असा होता की इंग्रजांचा आपल्या देशात एक खूप मोठा सरकार होतं, अत्याचार होता, जुलमी शासन होतं. तर आपल्या लोकांना कोणत्याही प्रकारची मुभा नव्हती. ते त्यांना पळवून लावण्यासाठी एक मारबतीची मूर्ती, जशी आपण पोळ्याच्या सणाला आपल्या घरी आपल्या धर्मात हिंदू धर्मात मारबतीची मूर्तीची पूजन करतात. तुम्ही बघा मार्केटमध्ये पोळ्याला मारबतीची मूर्ती मिळते आणि पळसाचे पानं जे आपण घरी दरवाजामध्ये ठेवतो आणि पाडव्याच्या दिवशी ते घरातून फिरून रोगराई घेऊन जागे मारबत ते मेढ्याचे पानं घेऊन आपण गावाबाहेर नेऊन त्याचे विसर्जन करतो, त्याचे दहन करतो. त्याचप्रमाणे ही मारबतीची स्थापना घरातली मारबत आहे ती आमच्या तराने तेली समाजातील लोकांनी, जे पुढारी लोक जे आधीचे पूर्वज होते, त्यांनी एक कल्पना केली की या मारबतीची मूर्ती बनवल्याने आपण काही लोक गोळा करू शकू आणि इंग्रजांना त्याच्या विरुद्ध आपण लढा देऊ शकू. तर धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी त्यावेळेस आपल्या लोकांना गोळा करण्यासाठी मुभा होती, म्हणून मारबतीची निर्मितीसाठी ते लोक गोळा झाले आणि ही मूर्ती बनवण्याचे त्यांनी प्लॅन केला. मला कोणीतरी सांगितलं होतं की आपल्या धार्मिक ग्रंथापासून प्रेरणा घेऊन या मूर्तीचं आपण एक रूप दिलेलं आहे, त्याबद्दल काही सांगाल? जसं आपण हे रूप जे घेतलं आहे ते कृष्णाला जे मावशी होती, पुतना मावशी तिच्यापासून हे रूप घेतलं. ओके. तर ती कृष्णाला दूध पाजते आणि कृष्णाला दूध पाजल्यानंतर ती भव्य रूपात येऊन जाते देत झाल्यानंतर. तर ते देत झाल्यानंतर जे रूप होते तिचं मोठं ते तोच हा रूप तयार होते. मथुरेत दाखवलाय. मथुरेमध्ये बघाल तर तुम्ही ते शो त्यांनी केलेला आहे, तसा एक मारबतीची मूर्ती दाखवली आहे पुतना मावशी म्हणून, ती अशी झोपली आहे, त्याच्यावर कृष्णा असा काही असं नृत्य ते त्यांनी दाखवलं, खेळताना दाखवलेलं आहे, छाती असं खेळताना दाखवलं आणि ती मरण पावली त्यावेळेस आणि आपल्या पूर्ण रूपात आली होती. तो वेळ कधी आला जेव्हा रोगराईला घेऊन जागे मारबत असं घेऊन जागे हा जो नारा होता हा कधी प्रत्यक्ष स्वरूपात आला? आता त्याचं तर ते लोकांची एक मान्यता झाली त्याच्यामध्ये, म्हणून लोकांना ते कृष्णा आपले भगवान होते ना, कृष्णाचा वध केला बा म्हणून रोगराई घेऊन जा असं त्यांचे कारण. आणि पावसाळ्यात ते कधी आला, कधी अंमलात कधी आला? हे 1920 मध्ये जेव्हा भारतात हैजा वगैरे फैलला होता ना, त्यावेळी रोगराई मुक्त करण्याकरता हा नारा ती प्रथानी मान्यता चालू झाली है ना. लोकांनी साकडा घेतला. 1920 साली तर आले होते, खूप मोठी हे आली होती आणि दर 100 वर्षांनी येते. 2020 मध्ये पण आली होती. 1920 असं काढले, तिला म्हटलं होतं लोकांनी की बा हे रोगराई जी आहे ते घेऊन जा तू आपल्यासोबत, घेऊन जागे मारबत. त्यामुळे ते रोगराई अलाबला घेऊन जागे. त्यानंतर आम्ही सुद्धा स्वाईन फ्लू घेऊन जागे मारबत, चिकनगुनिया घेऊन जागे मारबत, कोरोनाला घेऊन जागे मारबत. आता बघा आणखी चिकनगुनिया आलाय. चिकनगुनियाला घेऊन यावेळेस चिकनगुनियाला घेऊन जागे मारबत नारा आहे, चिकनगुनियाला घेऊन जागे मारबत. अशा प्रकारे एकदा आपण समाज संघटित करणं हा मेन उद्देश होता. थोडा असं एकदम फॉर्मल मध्ये नाही, एकदा पुन्हा बोला. समाज संघटित करण्याकरता, समाजाला एकत्र आणण्याकरता मूर्तीची स्थापना करणं आणि त्यावेळी इंग्रजांविरुद्ध लढा देणं हा मुख्य उद्देश होता. समाजातले जे जुने घटक होते त्यामुळे त्यांनी समाज संघटित करायला तिची स्थापना केली होती. काय प्रमाणात आज मोठ्या प्रमाणात लोक मान्यता आहे, खूप मोठ्या प्रमाणात श्रद्धेने लोक येतात. आम्ही कोणत्याही लोकांना बोलवलं नाही, कोणत्याही भाविकांना आम्ही बोलवत नाही. ते स्वतः येतात, त्यांची श्रद्धा आहे, तुम्ही त्यांच्याकडून त्यांचा इंटरव्ह्यू घेऊ शकतात. ते मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येत लोक येतात, बाहेरून विदेशातूनही लोक आले आपल्या नागपूरमध्ये. आणि एक परंपरा आहे, ही ऐतिहासिक सण आहे हा. बघा तुम्ही पूर्ण वर्ल्ड मध्ये अशा प्रकारची मूर्ती बनत नाही. कागद आणि कमछा बांबू पासून बनलेली मूर्ती आहे. ही
एक 20 फुटाची मूर्ती आहे. 21 फुटाची मूर्ती. कागदाचा जो चेहरा आहे हा. तो पेपरने बनवलेला चेहरा आहे आणि कोणत्याही प्रकारची गठण नाही बनली आहे मूर्तीमध्ये. काय गोष्ट करता? हो, आणि पेपरनी बनलेली. तुम्ही बघाल मातीसारखा शेप आहे. पायाचे पंजे बघा, हाताचे बोटं बघा, नाक बघा, डोळे बघा, हे पूर्ण कागदानी पेपरनी बनलेली. पेपरनी बनले, पेपरनी बनलेली. बांबू म्हणजे इको फ्रेंडली पण आहे मूर्ती. इको फ्रेंडली आहे. पूर्ण इको फ्रेंडली आहे. कुठेही पीओपीचा यूज नाही केलेला आहे. पीओपीचा 140 वर्षापासून कोणीही त्याच्यात इको फ्रेंडलीच आहे. तिचे दहन केलं जाते, पाण्यातही विसर्जन होत नाही. आणि एक मोठा इतिहास आहे ना, भाग्य आपलं इतकं मोठं आहे की ते नागपूर शहरात आहे. नागपूर शहरात आपल्या नागपूरच आहे एवढा मोठा सण. पूर्ण वर्ल्ड मध्ये बघा, भारतात नव्हे तर पूर्ण वर्ल्ड मध्ये अशा प्रकारची मूर्ती नाही. आणि ते फक्त आपल्या नागपुरात आहे. क्या बात आहे, क्या बात. तर ज्या प्रकारे तुम्ही बघितलं, मी पिली मार्बतचं इथं दर्शन करायला आलो. 140 वर्षापासून यांची पिढी आणि आता यंगस्टर हे आहेत. याच्यानंतर याची कोण उभारणी करेल? नागपूरकरांनी तो विचार करायला पाहिजे. मनापासून तेली समाजाचा मी आभार मानतो की 21 फुटाची अशी पिवळी मार्बत ते नेहमी आमच्या दर्शनाला देतात. आणि हिचा सण लहानपणाची आठवण आहे आणि आता मोठं झालं तरी ती माझ्या हृदयात ती आठवण आहे. असा सण मी पिवळ्या मार्बतीसोबत सेलिब्रेट करतो. एक आवाज आली पाहिजे, घेऊन जायगे, घेऊन जायगे, अरे घेऊन जायगे. थँक्यू सो मच सर, थँक्यू. मी हे करतो, तुमचं इंस्टाग्राम त्याला देऊन द्या, आयडी एक दोघं. नंबर आहे ना, हा नंबर तिथे घेतो.